एकनाथ शिंदेंच्या काळात घेतलेल्या निर्णयांना देवेंद्र फडणवीसांचा दणका. सिडकोच्या 900 कोटींच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश. अल्पसंख्याक विभाग शाळा मान्यतेच्या निर्णयाला स्थगिती. तर मुंबई महापालिकेचे 1400 कोटींची टेंडर रद्द. नॅनो युरिया, डीएपी, स्प्रे पंप यांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार. अंजली दमानियांनंतर सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. सर्व प्रकारच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी, सुरेश धस यांची मागणी. धनंजय मुंडे बेल्स पाल्सी आजारानं त्रस्त. आजारामुळे 2 मिनिटं बोलताही येत नाही, धनंजय मुंडेंचा दावा. मुंडेंच्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. सरकारी कोट्यातनं घर घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याच्या गुन्ह्यामध्ये दोषी. मे अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम जवळपास पूर्ण करणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन. पनवेल ते रत्नागिरीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा मंत्र्यांकडून आढावा. नाशिक न्यायालयासमोर 2 कुटुंबांमध्ये हाणामारी. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुष भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा प्रचंड वाढ. सोनं 90,000च्या उंबरठ्यावर तर चांदी 1,02,000 रुपये प्रति किलो. जागतिक ट्रेड वॉरमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारावर परिणाम. उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार. राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. परीक्षेसाठी राज्यातील शाळांची तयारी पूर्ण. राजधानी दिल्लीमध्ये उद्यापासून मराठी भाषेचं जागर. उद्यापासून 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन. 21 ते 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार संमेलन. Thank you.